मोठी आहे। राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिका निवडणुकांच्या तारखा आता जाहीर केल्या आहेत। महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। 16 जानेवारीला आता निकालही लागेल। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली। राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात। महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत, तर 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होणार आहे। 2 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल आणि 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होणार आहे, तर 3 जानेवारीलाच उमेदवारांची अंतिम यादीही जाहीर होणार आहे। राज्यातल्या 27 महानगरपालिकांची मुदत संपली आहे, तर जालना आणि इचलकरंजी या 2 महापालिका नव्यानं तयार करण्यात आल्या आहेत। उमेदवारी अर्ज ऑफलाईनच स्वीकारण्यात येणार आहे। महापालिका निवडणूक ही ईव्हीएम द्वारेच घेण्यात येणार आहे। शिवाय निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे। दुबार मतदारांच्या नावापुढे यादीत डबल स्टारचं चिन्ह देण्यात येणार आहे। निवडणूक आयोगानं दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षणही केलंय। शिवाय कोणत्या केंद्रावर मतदान करणार हे निवडणूक आयोगानं मतदारांकडून लिहून घेतलंय। उमेदवारांसाठी निवडणूक आयोगानं खर्चाची मर्यादाही घालून दिली आहे। अ वर्ग महापालिकेसाठी 15 लाख, ब वर्ग महापालिकेसाठी 13 लाख, तर क वर्ग महापालिकेसाठी 11 लाख आणि ड वर्ग महापालिकेसाठी 9 लाख खर्चाची मर्यादा घालण्यात आली आहे। 29 महापालिकांमध्ये एकूण 2869 जागांसाठी मतदान होणार आहे। यापैकी 1442 जागा महिलांसाठी, 341 जागा अनुसूचित जातींसाठी, 77 जागा अनुसूचित जमातींसाठी आणि 659 जागा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत। आणि यानंतर पुढे बघूयात आणखी एक महत्त्वाची बातमी। तर मुंबई महापालिका जागा वाटपासाठी महायुतीची आज पहिली बैठक पार पडणार आहे। भाजपच्या दादरमधील पक्ष कार्यालयामध्ये दुपारी 2 वाजता बैठक होईल। भाजपकडून अमित साटम, आशिष शेलार, अतुल भातखळकर, दरेकर हे उपस्थित असतील। सेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे चर्चा करणार। मुंबईमध्ये भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत आहे, तर सेना 100 जागांवरती दावा करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पुढे 2 ते 3 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेसशिवाय ठाकरे बंधू यांची युती जाहीर होण्याची शक्यता आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या 1.5-2 वर्षापासून अतिशय मायक्रो प्लॅनिंग याच्यासाठी केलेलं आहे। प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक बूथपर्यंतची रचना शिवसेनेची संघटनात्मक मुंबईमध्ये आहे आणि मला असं वाटतं मुंबई सक्षमतेनं शिवसेना लढेल आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भगवा फडकवेल। आमची ऑलरेडी तयारी चालूच आहे, तयारी झालेली आहे। आता आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत आणि मुंबईमध्ये मराठी महापौर बसवण्यासाठी आम्ही कटिबद्ध सुद्धा आहोत। ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसणार का? मला असं वाटतं याचा निर्णय लवकरच राजसाहेब जाहीर करतील। मला असं वाटतं महापौर हा मराठीच बसेल आणि तो ठाकरे फॅमिलीला, ठाकरे परिवाराला मानणाराच महापौर असेल। दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी, दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील। कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील। तर कुणी कितीही एकत्र आलं तरी त्याला काही अर्थ नाही असं बावनकुळे म्हणाले। तर ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी ही टीका केली। मुंबईचा महापौर भाजप आणि महायुतीचाच होईल असं बावनकुळेंनी म्हटलं। मुंबईकर डबल इंजिन सरकारच्या विकसित धोरणाच्या पाठीशी आहेत असंही बावनकुळे म्हणाले। कुणी काय एकत्र आले किंवा काय झालं याला अर्थ नाही आहे। मुंबईची, महाराष्ट्राची जनता ही डबल इंजिन सरकारच्या विकसित धोरणाच्या मागे उभी आहे। या सर्वांनी मिळून जर मुंबईला महापौर जर महायुतीचा आला तर मोठा लाभ केंद्राच्या, राज्याच्या दोन्ही सरकारचा मुंबईला होईल। महापौर भाजपा महायुतीचाच होईल।